सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं स्त्रियांचं आयुष्य किती ओबडधोबड असतो नाही का? प्रत्येक दिवस संघर्ष करून जगावा लागतो. मी एक छोटीशी कविता रचली. तत्पूर्वी एक भाकर तीन चुली या कादंबरीतल्या काही ओळींनी सुरुवात करतो. आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवेळ आली, अहवेलना आले आणि न हारता न डगमगता त्या लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या प्रत्येक लढाऊ स्त्रियांचे मी आभार मानतो. बाई तुझ्यावर लिहावंसं वाटलं, बाई तुझ्यावर लिहावंसं वाटलं, पण माझ्या शब्दाचा खून झाला. इथल्या राक्षसाने प्रत्येक वेळी तुझा वापर केला, अपमान केला, पण तू कधी हारली नाही. त्या सगळ्यांचा तू सामना केला. बाई तुझा संघर्ष खूप मोठा आहे, बाई तुझा संघर्ष खूप मोठा आहे. कधी आई झाली, कधी बहीण झाली, कधी आजी झाली, तर कधी मुलगी झाली. पण इथल्या राक्षसामुळे तू वैशाही झाली, पण इथल्या राक्षसामुळे तू वैशाही झाली. बाई तुझा सन्मान आजच्या दिवशीच केला जातो, बाई तुझा सन्मान आजच्या दिवशीच केला जातो. बाकी दिवस तुझा जनावरावानी वापर केला जातो, बाकी दिवस तुझा जनावरावानी वापर केला जातो. बाई तुझ्यासारखं जगणं, राबणं आणि दुःखाला सांभाळून घेणं हे मला नाही जमणार. बाई तुझ्यासारखं जगणं, राबणं आणि दुःखाला सांभाळून घेणं हे मला नाही जमणार. आणि हो, इथल्या निर्लज्ज राक्षसी विचारांच्या छातीवर लाथ मारून, आणि हो, इथल्या निर्लज्ज राक्षसी विचारांच्या छातीवर लाथ मारून तू झाशी झाली, अहिल्या झाली, जिजाऊ झाली, सावित्री आणि माता रमाई झाली. या भारतालाच नाही तर सर्व विश्वाला सांभाळणारी शक्तिशाली नारी झाली. बाई तूच माझी आई झाली, बाई तूच माझी आई झाली. पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.